साधं लग्न केलं तरी मूल होतं असं आपल्या कीर्तनात सांगणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यालाच लाखो रुपये खर्च केले आणि म्हणूनच लोक त्यांना खूप ट्रोल करत आहेत. महाराजांनी खर्च केला कारण त्यांच्याकडे पैसा आहे, पण महाराजांना खूप लोक फॉलो करतात, त्यांच्या म्हटल्याने ऐकतात सुद्धा. बॉलिवूड सेलिब्रिटीज नेत्यांच्या मुलांचे चांगले लग्न पाहून आपणही चांगले लग्न करू, इंस्टाग्रामवर फोटोज व्हिडिओज टाकण्याचा क्रेज आता प्रचंड वाढला आहे. भारतामध्ये दरवर्षी 1 करोड लग्न होतात आणि सामान्य माणूस त्याच्या आयुष्याच्या कमाईतील 20 ते 35% केवळ एका दिवसाच्या लग्नावर खर्च करतात. आणि त्यामागे कारण आहे सोशल स्टेटस. केवळ शेजारच्यानं चांगलं लग्न केलं म्हणून आपणही त्याच्यापेक्षा चांगलं लग्न करण्याची विचित्र मानसिकता. पण या दिखाव्याच्या महोत्सवात बळी पडतात ते सामान्य गरीब कुटुंब. समाजातील मोठ्या व्यक्तीचे लग्न पाहून आपणही आपल्या परीने चांगलंच लग्न करण्याचा बनलेला दबाव. भारतामध्ये अजूनही असा समाज आहे जिथे मुलीच्या लग्नासाठी खर्च करायचा म्हणून तिच्या शिक्षणासाठी खर्च केला जात नाही. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर मराठा समाजाने आचारसंहिता लागू केली, पण त्याची अंमलबजावणी नेते मंडळी आणि प्रबोधनकारच करत नसतील तर सामान्य जनता तरी कधी करणार. पण जर सरकारनेच GR पास केला तर होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं?